गुड मॉर्निंग एव्हरीवन. न्यू डे न्यू व्हिडिओ इन बँगलोर. म्हणजे आपला आज लास्ट डे असणार आहे बँगलोरमध्ये. मी आणि सुमित आलो वॉक करायला, मॉर्निंग वॉक. तर आज आपल्याला निघायचं आहे पुण्याकडे आणि आपली आज बस आहे 3-3:30 वाजता. मॅजेस्टिक पॉईंट येते तर इथं. तर आम्हाला ऑलमोस्ट घरातनं 1-1.5 तास आधीच निघावं लागेल, कारण बँगलोरची ट्रॅफिक ही काल मी बघितली आहे. म्हणून आम्ही ट्राय करणार आहे की मेट्रोनीच जायचं आहे. आणि काय नाही, 3 वाजता बसल्यावरती नेक्स्ट डे 7, 7:30 किंवा 8 वाजता आपली बस पोचेल पुण्याला वाकडला आणि तिथून कॅब वगैरे करून मग जाईल घरी. तर म्हणलं आता उठलं लवकर तर थोडंसं म्हटलं स्टेप्स वगैरे कंप्लीट करून घेऊ, कारण ऑलमोस्ट आजचा दिवस गाडीमध्येच जाईल बसून. आणि आज बहुतेक शो नंतर आहे ना थोडंसं खाणं जास्त झालं आहे. बिंज नाही केलं पण थोडंसं गोड पण जास्त झालं. आणि आय थिंक सॉल्ट कमी असल्यामुळे ना मला क्रॅम्प्स येतात माझ्या पायाला, काफ्सला वगैरे. आणि लेग्स पण खूप जड झाले. तर सकाळी मेसेज केला होता मी सरांना, तर सर म्हणले होतं ते गोड खाऊ नको आणि फास्ट करू नको. तर फास्ट करायचं नाही आपल्याला, थोडं खाईल बट प्रोटीन खाईल. आणि मी आणि सुमित आलो इथं उडुपी हॉटेलला. पार्सल घ्यायचं होतं तेव्हा नाही मग तुझे नाही. तर पार्सल घ्यायचं होतं, त्याचं पार्सल वगैरे घेऊन जाईल घरी. फ्रेश पण व्हायचं. सकाळी काही खायचं ठरवलेलं नाही आहे, बट असा विचार केला की थोडंसं बदाम मिल्क पिऊया विदाऊट शुगर. तर ट्राय करूया, आता शेवटचा दिवस आहे मांडल्यावरती. तर मला प्यायचं होतं बदाम मिल्क इथं बँगलोरमध्ये. अशी काय बदाम मिल्क असते इथं. विदाऊट शुगर घेतली आहे. मस्त दूध विथ कंटिन्यू गरम होत असतं. चला ट्राय करूया. वेलकम बॅक ऑल. तर आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता आम्ही परत चाललो आहे ग्लेन, बेक हाऊस आणि आनंद. कारण मला घरी नेण्यासाठी पॅकिंग करायची, म्हणजे स्वीट्स घ्यायचे आहेत थोडेसे आणि पिऊसाठी केक्स घ्यायचे आहेत. पण स्वप्नीलचाही फोन आला होता, त्यालाही काहीतरी घ्यायचं आहे. तर तो बोलला तिथं गेल्यावरती फोन कर. तर मे बी त्यालाही काही पार्सल वगैरे घ्यायचं. आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30. तर मे बी आम्ही इथून 1-1.5 वाजता निघेल, कारण जसं बोललो ट्रॅफिक आणि पावसाचंही वातावरण झालं आहे. तर जेवढ्या लवकर निघतो तेवढं चांगलं राहील, कारण परत पावसामध्ये बॅग्स वगैरे कॅरी करणं आहे ना खूप अवघड होऊन जातं. तर हां, सुमित आहे अजून इकडं 2 आठवडे. तो पण चालला आहे उद्या, म्हणजे त्याची आज गाडी आज ट्रॅव्हल्स आहे, तो रामेश्वरमला चालला आहे. रामेश्वरम ना, हां. तर रामेश्वरमला जाऊन तो सॅटर्डेला परत बँगलोरला येईल आणि मे बी 1-2 आठवडे तो राहून बॅक टू पुणे. तर चला, आजचा दिवस तर ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंगमध्ये जाईल. तो वेलकम बॅक वन्स अगेन. आपली शॉपिंग झालेली आहे. दिवाळी की शॉपिंग झाले आणि वाटते. बऱ्याच काही गोष्टी घेतलेल्या आहेत, म्हणजे सर्वांसाठी घेतलेल्या आहेत, कारण सर्वांच्या घरी जायच्या पण आहेत. कारण बँगलोरमध्ये जे आनंद बेकरी, आनंद स्वीट्सचे मैसूर पाक, मी कधी पर्सनली मैसूर पाक कधीच खाल्लं नव्हतं, बट आफ्टर इटिंग आनंद स्वीट्स भाई मैसूर पाक मला आवडली. म्हणजे पुण्याला तशी मैसूर पाक भेटत नाही, कारण आपल्या इकडं जी मैसूर पाक भेटते ना ती कडक असते आणि ही इज लाईक सॉफ्ट. म्हणजे कलाकंद कशी आहे सॉफ्ट, तसं त्याच्यापेक्षा पण सॉफ्ट. म्हणून मी म्हटलं की सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे, म्हणून मी जास्त घेतलेलं आहे. तर आता पटकन जातो रूमवरती, काहीतरी खातो आणि निघतो. ऑलरेडी 1:30 वाजता निघायचं होतं, तर 1:30 इथंच वाजलेत. तर मी आहे अजून अर्धा तास, आपल्याला 1 तास लागेल जायला.
तर चला भेटतो तुम्हाला डायरेक्टली स्टॉपवर आपल्या. मी आणि सुमित आलो आहे मेट्रो स्टेशनला, वाट बघतो मेट्रोची. आणि आता टाईम आहे ट्रॅव्हलिंग बॅक टू पुणे. मी आणि सुमित तर मेट्रोचीच वाट बघतो आहे, कारण आपली इथून ट्रॅव्हल्स आहे 3:10 आणि आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 2:10. 1 तास आहे. मेट्रोनी 1 तास लागणार आहे मॅजेस्टिक स्टेशनला जाण्यामध्ये. तिथं जाऊन एकदा बोर्ड झाल्यावरती डायरेक्टली नेक्स्ट डे 7-8 वाजता आपण उतरणार आहे पुण्यामध्ये. म्हणजे ऑलमोस्ट 15 to 16 hours ऑफ जर्नी, बिग जर्नी. तर आता मील्स मी पॅक वगैरे करून घेतलेले आहेत. आज जास्त प्लॅन आहे की काप्स खायचे नाही, जास्त जेवढं प्रोटीन आहे. फ्रूट्स घेतलेत, सॅलड घेतलेत, थोडीशी कालची बिर्याणी होती ती घेतलेली आहे. दॅट्स इट. चला आली आहे मेट्रो. कसे सर्व, वेलकम बॅक. आपण बसलेलो आहे ट्रॅव्हल्समध्ये तर मी 3:30 वाजताच बसलो आहे. वाजल्यात 7. आल्या पहिलं मील्स कंप्लीट केलं आणि एवढी मस्त झोप लागली, डायरेक्टली झोपून गेलो. आणि माहीत नाही पण माझं डोकं खूप दुखायला लागलं. आय थिंक बिकॉज ऑफ ACमुळे, कारण ACची मला सवय नाही आणि ACचा वेंट डिरेक्टली माझ्या तोंडावरती आहे. मी बंद केलं बट ऑलमोस्ट गाडी पूर्ण थंड आहे तरीही माझं डोकं खूप जास्त पेन होतं आहे. आणि ठीक आहे, आत्ताशी फक्त 7 वाजलेत, अजून 12 घंटेची ट्रॅव्हलिंग. उद्या सकाळी 7 किंवा 8 वाजता गाडी ड्रॉप करणार आहे मला. बट आता थोडीशी झोप झाली आहे. मे बी अर्ध्या 1 तासामध्ये गाडी परत थांबेल रात्रीच्या डिनरसाठी. तर तसं माझ्याकडं पॅक करून ठेवलेलं आहे डिनर्स, पण बघूया. तरी आपण बाहेर जर काय आपल्याला नाईस, गुड आणि हेल्दी जर भेटलं तर आपण तेही घेऊया. बट लेट्स सी. चलो, सी यू. गाडीने स्टॉप घेतला आता डिनरसाठी. तर मी आलो इथं रेस्टॉरंटमध्ये आणि बघत होतो ऑप्शन्स. तर पहिला मी दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तिथं होतं चिकन कबाब्स, बट दॅट वर ऑइल फ्राईड. मी ते घ्यायचं इग्नोर केलं. मी इथं दुसऱ्या रेस्टॉरंट आलो व्हेजमध्ये. इथं बाय द वे पण सगळं ऑइल फ्राईड आहे. बट मी पनीर चिल्ली सांगितली आणि त्यांना मी असं सांगितले की पनीर मला विदाऊट ऑइल फ्राईड, म्हणजे कच्चं पनीर चिल्ली करून द्या. बट ठीक आहे, थोडेसे सॉसेस वगैरे असतात तर जेवढं ट्राय करणारे हेल्दी खायचे तेवढं हेल्दी खाईल. आणि जिथं ऑप्शन नाही आहे तिथं ठीक आहे. तर मे बी तुम्हीही जसं ट्रॅव्हलिंगमध्ये जसं तुम्ही म्हणता ऑप्शन नाही आहे, तर ऑप्शन आहेत. मे बी तुम्ही ट्राय करू शकता. चला बघूया विदाऊट ऑइल फ्राईड पनीर चिल्ली कशी येईल. आणि त्यात आपलं घरून येताना व्हेजेस आणले होते, फायबर्स ते खातो आहे. तर फायनली आपली पनीर चिल्ली आलेली आहे, रॉ पनीर. काइंड ऑफ टेस्ट गुड, सेम काइंड ऑफ पनीर चिल्ली, फक्त याच्यामध्ये कच्चं पनीर आहे. सो असं काही तुम्ही हेल्दी खाऊ शकता. ट्रॅव्हलिंग 1 वाजलेत रात्रीचे. दुपारी लंच वगैरे मील करून मी झोपलो होतो, म्हणून आत्ता काही मला झोप येत नाही आहे. घरचाही फोन आला होता म्हणून त्यांनाही बोलत होतो. अजून मे बी 7 to 8 hours जर्नी बाकी आहे. सकाळी 8:45 ड्रॉप होईल, तिथून मे बी अर्धा पाऊण तास घरी पोचायला. बट ठीक आहे, कंटाळा आला आहे आता. जस्ट वॉचिंग सम ऑफ आवर क्लिप्स बघत बसलो आहे आपले शोचे. आणि यस, विचार करत होतो की किती लवकर वेळ गेला आणि जर्नी कुठून सुरुवात झाली होती आणि कुठपर्यंत आली आहे. बट दिस इज नॉट द स्टॉप. हे तर एक जस्ट सुरुवात आहे, थांबायचं नाही आहे. म्हणजे अजून काम करायचं स्वतःवरती. आणि यस भावांना मी तुम्हाला एवढंच सांगेल, जसं मी प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे, फिटनेसकडे लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुमचंही काम जे करताय ते चालू राहू द्या, त्याच्यासोबत फिटनेसकडे लक्ष द्या. फिटनेसकडे दुर्लक्ष देऊ नका, खूप इम्पॉर्टंट आहे. बट यस, चलो आता मे बी थोडंसं रेस्ट घेऊया, मोबाईल ठेवून, आणि मग
भेटतो तुम्हाला मी डायरेक्टली सकाळी. बाय बाय, सी यू, गुड नाईट. बॅक टू पुणे गाईज. वेलकम बॅक. फायनली आपण आलेलो आहेत घरी एवढ्या मोठ्या प्रवासानंतर. आणि शेवटी मम्मीला पण भेटलो आपण. आता आई करायचं आहे आपल्याला प्लॅन, पण आलो आहे, फ्रेश झालो आहे, आंघोळ वगैरे झाली आहे आणि 12 घंट्याची फास्टिंग ऑलमोस्ट झाली. आता मी म्हणलं जसं आपण ठरवलं की सुरुवातीचा मील आपला हा प्रोटीनचाच असणार आहे. तर पहिलं ओट्स, आणि विचार तर करत असताल तुम्ही आज मी काय खाणार आहे, तर काय नाही, फक्त मम्मीला हेच बनवायला लावलं, डाळ किंवा भात, भाजी, नॉर्मल जेवण आणि बट अगेन त्याच्यामध्ये प्रोटीन असेल. तर सकाळीच आलो, 8:30ची गाडी ड्रॉप करणं होती, पण त्यांनी 7:30ला 1 तासाची लवकर ड्रॉप केलं. आल्यावरती थोडंसं रेस्ट केलं, झोपलो. पिऊ अजून झोपलेली आहे आणि तिच्यासाठी खायलासुद्धा आपण घेतलेलं आहे ते. तर चला दाखवतो आजचा आपला एवढ्या दिवसानंतरचा कॅलरी डेफिसिट नंतरचा आपला पहिला ब्रेकफास्ट कसा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये असणार आहे ओट्स असतील, प्रोटीन असतील, थोडे फ्रूट्स असतील. ट्राय करेल गोड अवॉइड, पण खाल्लं तर थोडंसं खाईल, बट ठीक आहे. आणि वेट ही वॉटर वेट जास्त वाढलं आहे, मे बी ऑलमोस्ट 9 to 10 kgs वॉटर वेट वाढलेलं आहे. बट आज सुदर्शन सरांकडे पण जायचं आहे, कारण त्यांचंही पार्सल आणलं आपल्याला, त्यांनाही स्वीट द्यायचे. असा काही आपला ब्रेकफास्ट दिसतोय घरी आल्यावरती. फर्स्ट मील ऑफ द डे. ओट्स, बनाना, प्रोटीन, मँगो आणि ड्रायफ्रूट लड्डू. आजच सकाळी बँगलोरवरनं पुण्याला आलो आहे आणि घरी आल्यावरती मला पप्पांकडनं मम्मीकडनं असं सरप्राईज भेटेल खरंच मला माहीत नव्हतं. तर ते काय सरप्राईज आहे हे तुम्हाला दाखवतो, चला. असं सरप्राईज आहे घरच्यांकडनं. खूप मोठा पोस्टर लावलेला आहे इथे, बट खरंच खूप भारी वाटत लागलं. गुड्डूला फोन केला होता आणि कॅमेरा आपल्याला त्याला द्यायचा आहे, तर निघालो आहे कॅमेरा द्यायला आणि तिथून जाणार आहे सुदर्शन सरांकडे. कारण आपण सुदर्शन सरांना जी स्वीट आणली आहे तेही म्हटलं देऊन येतो, कारण त्यांना मेसेज केला होता, ते म्हणले 7 वाजता येईल मी जिमवर. तर 7:30 वाजलेत, म्हणजे दोन्ही काम होऊन जातील. आल्यावरती बघूया, आज तर काही जिम करणार नाही आहे, उद्या जाईल जिमला, कारण ऑलमोस्ट माझ्या अजून काफ दुखत आहेत, मसल दुखत आहेत. बँगलोरचं एन्व्हायरमेंट खरंच भारी होतं, पुण्याचं पण भारी आहे तसं, पण बँगलोरमध्ये आहे ना पाऊस सुरुवात झालेली आहे, म्हणून जरा थंड वाटत होतं. पुण्यामध्ये बहुतेक अजून पाऊस चालू झालेला नाही आहे. मला असं वाटलं पडलेला असेल पाऊस, पण थोडंसं अजून थोडं गरम वाटतंय या टायमाला सुद्धा. काल मी आणि सुमितनी सरांसाठी सुद्धा मैसूर पाक घेतले आणि मैसूर पाक 2 टाईपचे घेतलेत. त्यांना नॉर्मल घीवालंसुद्धा आणि जॅगरीवालंसुद्धा, म्हणजे दोन्ही टेस्ट करतील ते. तर सर असतात वाकडला युअर बाउंड जिममध्ये. वाकड नाही, सॉरी, सौदागर. वाकडला ते राहतात. चला त्यांनाही ब्लॉगमध्ये घेऊया आपण. आलो आहे जिमपाशी सरांचं पार्सल घेऊन. फोन करतो तिथं जाऊन सरांना आणि मग सरांना भेटूया. सरांचा प्लॅन होता, म्हणजे आमचा प्लॅन होता की सर पण थांबतील बँगलोरमध्ये, पण त्यांना काम होतं म्हणून ते आले लवकर. पण नो प्रॉब्लेम, आपण ठरवलेलं आहे की पुण्यामध्ये सरांसोबत जेवण करायला जायचं आहे, ते आपण जाणार आहे पण थोड्या टायमानंतर. पण चला आता भेटूया सरांना. सरांना कॉल केला होता, तर सर येत आहेत 2 मिनटात. 1 आठवडा झाला जिमला गेलो नाही. जिम बघून वर्कआउट करायची एवढी इच्छा होती ना, बट बघूया सकाळी उद्या मे बी पहिलं थोडंसं फास्टेड कार्डिओ करून येऊ आणि मग त्याच्यानंतर दुपारी वर्कआउटला जाऊया. नॉर्मल वर्कआउट चालू करणार आहे, एकदम
इंटेन्स नाही, जस्ट एक बॉडीला परत सवय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वर्कआउट एकदम हळू आणि कमी इंटेन्सिटीने करणार आहे. बट ठीक आहे, आय गेस सर आलेले आहेत मला असं वाटते. सर आहेत का? नाही सर नाही. तर ठीक आहे, सरांना अजून आपल्याला हे पण विचारायचं की रिव्हर्स डायटिंग आता थोडीशी कशी करू. गोड आता खाल्लेलं आहे, कमी करावं लागेल गोड पण. बट वॉटर वेट थोडंसं बॉडी थोडं म्हणजे बरंच वाढलेलं आहे. गाईज फोन आलेला आहे. फायनली द ओजी मॅन इज हिअर. 7 वाजता येणार होते सर, पण मला असं वाटतं उशीर झाला त्यांना यायला. सुरपाक आणलेला आहे सरांसाठी, आता खातील. 2 टाईप आहेत आपले, शुगर. सर ट्राय करताय तिथं म्हैसूर पाक, ते पण जिमपाशी. पण ठीक आहे, सरांना म्हणलं खावा, काय होत नाही. म्हणजे ते जसं आम्ही जसं म्हणलं ना, पुण्यामध्ये म्हैसूर पाक ते कडक भेटते आणि सगळेजण ते एवढी नरम म्हैसूर पाक आहे ना, ते असं वाटतं म्हैसूर पाक नाहीच. सर कशी नको नको म्हणत होते, पण मी म्हणलं नाही घेऊन जायचं. चला आता सर ते खातो तर हो काय एवढी. रात्रीचं डिनर कंप्लीट झाले आणि डिनर खूप जास्त झालेलं आहे. डिनरमध्ये आपण मटन बिर्याणी, चिकन, दाल, राईस, भाकरी, सॅलेड, मँगो, दही खूप खाल्लेलं आहे मी आणि खूप माझं पोट भरलेलं आहे. पण ठीक आहे, अजून काही दिवस सरांना भेटलो, सरांना स्वीट दिलं, सरांनी रिव्हर्स डायटिंगसुद्धा दिलेली आहे. आणि उद्यापासून आपण परत बॅक ऑन ट्रॅक, जिमला जाणार आहे, परत डायटिंग चालू करणार आहे. सरने सांगितले आता बास, आपल्याला परत फॅट वाढवायचा नाही आहे, डायटिंग व्यवस्थित ठेवायची आहे. आणि येस, बॉडीने वॉटर जरा जास्तच होल्ड ठेवलं आहे. तर बाय द वे, आता मी जे पण ICNचे जेवढे फोटोज व्हिडिओज आम्ही काढले होते त्याचं सर्व लॅपटॉपमध्ये ट्रान्सफरिंग चालू आहे. तर 44% कंप्लीट, अजून बाकी आहे 50%. तर येस, तेवढं करून आराम करेल आणि उद्या सकाळी मे बी पहिलं तर वॉक करायला जाईल. वॉक केल्यानंतर डाईटनुसार आपले मील्स कंप्लीट करेल आणि जिमलाही जायचे उद्या. तर असा होता काय आपला आजचा दिवस. भेटूया परत उद्या नवीन व्हिडिओ. असंच सोबत राहा, व्हिडिओला लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि शेअर करत राहा. आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनल, आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला कळेल माझा नवीन व्हिडिओ चॅनलवरती आल्यावरती. टिल देन, सी यू, टेक केअर.